हॅलो फ्रेंड्स, शुभ संध्याकाळ. आज मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन दाखवणार आहे की मी संध्याकाळी काय काय करते. तुम्हाला हे पुस्तकं पाहून कळलंच असेल की आम्ही संध्याकाळी रामरक्षा, गणपती अथर्व शीर्ष, हनुमान चालीसा हे वाचतो आणि मुलांनाही वाचायला सांगतो. श्रीला तर काही वाचता येत नाही, पण ती धरती पुस्तक हातामध्ये बसती हे करत. वेदलय तर वाचता, तर तो वेद वाचतो, मी वाचते, आमच्या आई वाचता, आम्ही सगळे संध्याकाळी असं वाचतो. ते वाचन झाल्यावर मग मी थोडी बाहेर चक्कर मारते, कारण दिवसभर घरामध्ये मलाही बोर होतं ना, तर मग मी चक्कर मारते. बाहेर चक्कर मारलं की जरा मूडही फ्रेश होतो आणि संध्याकाळी स्वयंपाक काय करायचं हे पण मी ठरवते. मग तेव्हाच काय बनवायचं काही नाही. आणि सकाळी ऊन असल्यामुळं तर आम्ही कुठं घराबाहेर जात नाही. तुम्हीही तुमची उन्हाळ्यात काळजी घ्या. मी बाहेर 2-3 राऊंड मारते आणि घरी येते, कारण स्वयंपाक वगैरे बनवायचा असतो ना. मग काय बनवायचं काही नाही. चला तर मग बघू आता आम्ही काय बनवणार आहे घरी जाऊन. माझं तर चाललं आहे ना, तर लाईटच करू, कारण दुपारी जरा लेट जेवण झालं आहे ना, मग असं वाटतंय लाईटच काहीतरी बनवू. चला तर मग आता घरी जाते आणि स्वयंपाकाचं बघते काय काही नाही. आई आणि त्या आमच्या कल्पनाताई पण घरी आलेले आहे. मग आता ते पण असतील ना जेवायला, मग बघू काय सगळ्यांचा सल्ला घेऊ आणि काय म्हणता काही नाही बघू. चला तर मग घरी जाऊ. हे बघा, आता आमचं ठरलं आहे येल्लो खिचडी करायची. आणि येल्लो खिचडीसोबत माझा फेवरेट मेनू आहे तळलेले वांगी. आता मी आधी येल्लो खिचडी करून घेते, मग तुम्हाला तळलेल्या वांग्याची रेसिपी सांगते. खिचडीला फोडणी दिली, त्यामध्ये तेल, चांगलं तूप, जिरे, हिंग, हळद टाकली, तांदूळ वगैरे धुवून टाकले. चला तर मग आता खिचडी करू. मध्यम आचेवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे खिचडी छान होते. लई सैल पण होत नाही आणि लई मोकळी पण नाही होत. हे बघा, हे असे वांगे बाजारातून आणले आणि ते मस्त असे गोल गोल चिरून घेतले. गोल गोल कसे चिरता ते तुम्हाला मी दाखवते. व्यवस्थित असे बारीक बारीक आपण चकल्या कशा करतो तशा चकल्या करून घ्यायच्या त्याच्या मस्त छान अशा. आणि वांगे चिरून घ्यायचे मस्त. चिरले का ते असे कढईत तापत ठेवायचं तेल, आणि असे चिरलेले वांगे त्यात सोडायचे. एकदम कडकडीत तेल तापवून घ्यायचं आणि वांगे पाण्यात नाही टाकायचे, ते आधीच धुवून आणि कोरडे करून घ्यायचे, म्हणजे ते तेल नाही उडत त्याचं. मग आता व्यवस्थित असे वांगे वगैरे मी टाकले तेलामध्ये आणि मस्त चालू आहे माझं आता तळायचं काम. मस्त क्रिस्पी तळून घ्यायचे ते छान. हे बघा कसे मस्त तेलामध्ये, एकदम कडक तेलामध्ये वांगे असे मस्त तळून झालेले माझे. आता कढईतलं तेल काढून घेतलेलं आहे, ते तेल काढून घ्यायचं, कढई परत गरम करायची आणि त्याच्यात लाल तिखट, हळद, मीठ आणि धना पावडर. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीने टाकू शकता, परतून तिखट पाहिजे असलं तर जास्त तिखट, कसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता. तुम्ही तुमच्या आवडीने प्रोसेस करते टाकू शकता त्याच्यामध्ये. चला तर मग आता फ्राय करून घेऊ. बघा मस्त कढई टाकली, त्याच्यामध्ये वांगे टाकली. आता लाल तिखट, हळद आणि धना पावडर टाकून व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचं, त्यांना परतून घ्यायचं. तुम्ही ना जेवायला बसायच्या वेळेसच हे वांगे तळायचे नाही. आधी तळून ठेवले ना तर ते नरम पडतात, मग त्याचं खायची मजा सगळी निघून जाते. असं कडक कडक असतानाच तळायचे ते, म्हणजे जेवायच्या वेळेसच तळायचे व्यवस्थित, तर ते छान लागतात. हे बघा, आता लाल तिखट ते टाकले, मीठ टाकते, धना पावडर टाकते आणि व्यवस्थित असे परतून घेते, म्हणजे ते कसे खायला पण छान लागतात. आणि ह्या धना पावडरमुळे ना एकदम वेगळीच टेस्ट येते, छान चवेला खूप छान लागते. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला सांगा की कशी लागते. ते एकदम सुंदर लागते बरं का रेसिपी. हे बघा मस्त तळून झाली क्रिस्पी वांगी. आता मी जेवायला बसते. चला तर मग जेवण करायला या तुम्ही सगळेजण. मस्त पिवळी खिचडी वांगी. आता मी आली होती भुजबळ ब्रिगेड क्रिकेट स्पर्धा चालू आहे येवल्यामध्ये, तिथं महिलांना लकी ड्रॉ ठेवलेले त्यांनी छान छान असे. मग आता आम्ही आलेलो आहे भुजबळ ब्रिगेड क्रिकेट बघायला. तर इतकी छान त्यांनी डेकोरेशन, लाईटिंग वगैरे खूप सुंदर केलेली होती. इतकी गर्दी होती, लांबपर्यंत गाडी लावायला पण जागा नव्हती. खूप गर्दी होती, महिलांचीही गर्दी होती आणि माणसांचीही गर्दी होती तिथं खूप सारी. आम्ही मस्त गेलो, शेंगदाणे वगैरे घेतले, पाण्याची बॉटल होती सोबत आणि ती मॅच बघण्यासाठी आम्ही गेलो तर मॅच चालूच होती तिथं ऑलरेडी एक. मग ती मॅच वगैरे आम्ही बघितली आणि मस्त रन केले समोरचे टीम. आता
हार जीत ही प्रत्येकाची होतेच, त्याच्यामुळं काही तो विषय नाही आहे. मग हे जिंकले तर किती आनंद व्यक्त करता हे सगळेजण. त्यांना खूप आनंद झाला, त्यांची टीम जिंकली. मला त्यांचं नाव नाही माहिती, कारण अर्धी मॅच होऊन गेलेली होती, मी गेली तेव्हा, म्हणून मग मी त्यांचं तुम्हाला नाव नाही सांगू शकत. पण मग हे बघा किती आनंद. आणि जिंकणाऱ्याला शेवटच्या दिवशी मॅन ऑफ द मॅचला एक बाईक आणि रोजच्या मॅन ऑफ द मॅचला एक सायकल असं त्यांनी गिफ्ट ठेवलेलं आहे. आणि लेडीजसाठीही त्यांनी रोजची बक्षिसं ठेवलेली. त्यात पहिलं बक्षीस पैठणी साडी आहे आणि नंतरचे बक्षिसं काहीतरी गिफ्ट्स आहे पॅकिंगमध्ये, ते काही नाही सांगू शकत. पण मग हे असे बक्षिसं ठेवलेले. तिथं लहान मुलांच्या मनोरंजनासाठी मोटू पतलू पण ठेवलेले. तर आता हे थोडं ब्रेकमध्ये ना मोटू पतलू तिथं ग्राउंडवर गेले, मस्त एक्सरसाइज केली पतलूने मोटूने. मस्त हे बघा कशी करताय मोटू पतलू. माझी श्री तर त्यांना बघून बघून खूप आनंद व्यक्त करत होती, तिला खूप आवडत होतं ते. तिला म्हटलं जवळ जा, पण ती काही गेली नाही त्यांच्याजवळ. नको म्हणे मम्मा, इथूनच बघते. बघा किती एन्जॉय केला. अशा प्रकारे संध्याकाळची वेळ आहे ना आम्ही घालवली आणि मस्त एन्जॉय वगैरे केला. चला तर मग आता घरी जायची वेळ झाली. उद्या वेदला स्कूल आहे ना, त्याच्यामुळं घरी जायला निघालो. आणि हे बघा किती छान डेकोरेशन केलेले सगळं मस्त असं. चला तर मग भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय. धन्यवाद.